नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपली ही जी काही सिरीज सुरू आहे मार्गदर्शनाची, तर त्या ह्याच्यामध्ये आतापर्यंत आपण विविध विषयावरती चर्चा केली होती आणि मागच्या ह्याच्यामध्ये आपण सीसॅटचा जो पेपर आहे, पेपर 2 जो आहे दुसरा, की त्याची तयारी करताना आपल्याला जर समजा कमाल गुण मिळवायचे असतील, तर नेमका काय आपला दृष्टिकोन असायला पाहिजे त्याबाबत चर्चा केली होती. आणि त्यात आपण बघितलं होतं की दुसऱ्या पेपरमधले जे 80 प्रश्न त्यातले 50 प्रश्न आकलनावरती आणि त्यात सुद्धा 2 उतारे भाषेवरती असणार, एक मराठी 5 प्रश्नांचा आणि दुसरा इंग्रजी उतारा आणि उरलेले 8 उतारे हे आपल्या विविध विषयावरती असतील. आणि त्याचं जर चांगली तयारी केली तर 50 पैकी आपल्याला जर समजा 40 वर प्रश्न बरोबर पाडता आले तर आपला तो 100 ला आकडा जातो. आणि माहिती आहे आपल्याला की या वर्षीच्या परीक्षेमध्ये काठिण्य पातळी ज्याला म्हणतो कशी असेल, बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या काय असेल आणि एकंदरीत पदांची संख्या किती असेल, तर ह्या 3 घटकावर आधारित किती विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील हे ठरवलं जाणार. आणि आपण अंदाज बांधला होता की किमान नाही म्हणायला गेलो तर एक 3,500 ते 5,000 विद्यार्थी मुख्य परीक्षेला पात्र ठरतील. आणि त्यात जर आपला नंबर लागायचा असेल तर त्या दोन्ही पेपर मधल्या मिळून 400 पैकी आपल्याला किमान एक 200 गुणांची जर तयारी करायची झाली तर पेपर 2 हा, कारण आता अजून तो आपला क्वालिफाईंग नाहीये, तर पेपर 2 आपल्याकडचा जो आहे एमपीएससी मध्ये तो गुणासाठी पकडला जातो. युपीएससी मध्ये तो 33% जर पडले तर तो आपण काय म्हणतो पात्रतेसाठी फक्त आहे. तर अशा पद्धतीने जर समजा आपण चर्चा करायची ठरवली तर उद्दिष्ट महत्वाचं जे असतं ते मुख्य परीक्षेतल्या पात्र होण्यासाठीच पूर्व परीक्षेत काही झालं तरी आपल्याला 200च्या वरती मार्क पाडायला पाहिजेत. आणि आताच चर्चा केल्याप्रमाणे त्या 200 पैकी 100 प्रश्न आपण उतार्यांची चांगली तयारी करून पाडू शकतो. आता त्याच्याच बरोबर दुसरे काही मुद्दे जे आहेत तर ते सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि जो दुसरे टॉपिक जे आहेत त्याच्यातला तर्कक्षमता, बुद्धिमापन आणि बेसिक न्यूमरसी, त्यालाच अंकगणित म्हणायचं, तर त्याच्यावरती आधारित सगळ्यावरती मिळून 25 प्रश्न असतात. साधारण गेल्या 2013 पासून आतापर्यंतच्या परीक्षातलं या 25 गुणांचं जर वितरण पाहिलं तर तर्कक्षमतेवरती जरा जास्त भर दिसतोय. तर तर्कक्षमतेवरती किमान 7 ते 10 प्रश्न असतात. नंतर बुद्धिमापनावरती एक 5 ते 7 प्रश्न आणि उर्वरित 7 ते 10 प्रश्न जर बघायला गेला अंकगणितावरती असणार. मुळात मुद्दा असा आहे की ह्या 25 प्रश्नापैकी प्रत्येक प्रश्नाची जी लेंथ असते, लेंथ म्हणजे काय, जो प्रश्न विचारताना त्यात जी माहिती दिलेली असते, त्यानंतर एखादी आकृती असेल तर त्याचा आकार, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जसं उतारा असतो ना, एका पानामधला एक उतारा किंवा त्याचे प्रश्न जर आपण बघायला की 2 पानं जातात, तर तशा पद्धतीने याच्यात सुद्धा उतार्यासारखंच ते जागा जास्त व्यापलेली असते. आणि मग अशा वेळेला आपल्याला त्याच्याकडे थोडं लक्ष देऊन चांगली तयारी करायला पाहिजे. आता बघा, आपण आपली स्ट्रॅटेजी काय राहिलेली आहे, तर गेल्या 8 लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की 2019 मध्ये एमपीएससीने घेतलेल्या 22 परीक्षा, त्या 22 परीक्षांच्या मध्ये आपल्या चर्चेच्या संबंधित असलेल्या मुद्द्याशी, घटकाशी किंवा उपघटकाशी संबंधित आलेले प्रश्न, मग त्याचं वर्गीकरण आणि मग या काय म्हणता येईल आपला अभ्यासक्रम याची सांगड घालून एक स्केलेटन तयार करायचं आणि तो स्केलेटन मुळाशी ठेवून आपली तयारी करायची, ही सर्वसाधारणपणे आपल्या चर्चेची पार्श्वभूमी राहिलेली आहे. मग आता गेल्या वर्षीच्या 22 परीक्षापैकी साधारणपणे बघा ज्या काही परीक्षा झाल्या तर त्यामध्ये हा जो काही घटक आहे बुद्धिमापन, अंकगणित आणि तर्कक्षमता, त्याच्यावरचे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या 22 पैकी 10 परीक्षांमध्ये. आता 2020 मध्ये सुद्धा एमपीएससीनी 15 मार्चला ज्याला आपण EMI म्हणतो, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टरची पूर्व परीक्षा घेतली आणि त्याच्यामध्ये 30 प्रश्न हे बुद्धिमापनवरती होते. म्हणजे बुद्धिमापन, तर्कक्षमता आणि अंकगणित थोडा थोडा त्याच्यातला भाग होताच. तर हे 30 प्रश्न आणि गेल्या वर्षीच्या 10 परीक्षा. आणि त्या 10 परीक्षांमध्ये सुद्धा स्ट्रॅटेजी कशी आहे, आपल्या ज्या मुख्य परीक्षा ज्या आहेत, म्हणजे आता गट ब आणि गट क पदातली अशी 3 अशी 6 पदं आहेत. म्हणजे गट ब मधलं पोलीस उपनिरीक्षक असेल, राज्य कर निरीक्षक असेल, मंत्रालयातले सहाय्यक अधिकारी असेल किंवा ESIचं ज्याला आपण सब इन्स्पेक्टर एक्साइज म्हणतो तो असेल किंवा टॅक्स असिस्टंट कर खात्यातला असेल किंवा क्लेरिकलची परीक्षा असेल, तर ह्या ज्या काही 6 परीक्षांचा पेपर 2 जो होतो त्याच्यामध्ये सुद्धा याच्यावरती भर असतो.
आणि ह्या मुख्य परीक्षेच्या 6 पेपरमध्ये जर बघायला गेला, जास्तीत जास्त मार्क हे क्लेरिकलच्या परीक्षेला 35 मार्क याच्या अंकगणित, बुद्धिमत्ता आणि तर्काला आहेत. आणि किमान मार्क जर बघायला गेला, राज्य कर निरीक्षक मध्ये 100 पैकी 10 मार्क याला होते, किंवा ईएसआयच्या परीक्षेमध्ये 100 पैकी 10 मार्क बुद्धिमत्ता, किंवा पोलीसची परीक्षा घेतली उपनिरीक्षकाची, तिथं 15 प्रश्न होते. आणि तुम्हाला माहित आहे की गट ब आणि गट क च्या ज्या काही पूर्व परीक्षा आहेत, तर त्यात सुद्धा जे काही प्रश्न विचारले जातात, तर ते सुद्धा बुद्धिमापन आणि याच्याशी संबंधित आहेतच. त्याच्यानंतर ज्यांना कोणाला वनसेवा द्यायची आहे, त्यात अधिकारी व्हायचे, तर त्यातल्या 100 पैकी 25 प्रश्न हे बुद्धिमापन किंवा आता जो काही चर्चा आपण जे करणार त्याच्यावरती असतात. मग आता हे सगळं जर बघितलं, तर ह्या असे आता आपल्याकडे जे 11 परीक्षा झाल्या, म्हणजे 2019 मधल्या 22 पैकी 10 परीक्षा आणि या वर्षीची EMI ची परीक्षा, या 11 परीक्षांमध्ये. आणि त्याच्यात एक त्यांनी परीक्षा काय म्हणतात त्याला, ते मर्यादित परीक्षा एक असते डिपार्टमेंटल, तर ती सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याची घेतली होती. त्यात सुद्धा थोडं बुद्धिमापन, म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्याची होती ती. त्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी 10 मार्काला बुद्धिमापन 6 मार्काला टाकलं होतं. तर साधारण हे सगळे प्रश्न एकत्रित केले आणि दिलेल्या अभ्यासक्रमानुसार त्याचं आपण ते विश्लेषण केलेलं आहे. आणि मग एकंदरीत त्याची चर्चा करताना आपल्याला काही स्लाइडच्या माध्यमातून आपण बघूया. आणि यावेळेला आपल्या सगळ्यांचे काही आमच्याकडे जो काही डेटा जमा झालेला आहे, त्यात आमच्याकडे तुमची ईमेल आयडी असल्यामुळं आम्ही निश्चितच तुम्हाला ह्या चर्चेनंतरची जी काही ज्याच्यावर आधारित आपली चर्चा असते, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते स्लाइड जे असतात त्या निश्चितच आपल्याला. आता इथं महत्वाचा मुद्दा जो आहे, काही जण ऍडमिट करून घेतो मी. आणि तर आता हा जो महत्वाचा मुद्दा जो अभ्यासक्रमाचा आहे, तर जसं आपल्याला सांगितलं मी, त्याच्यानुसार हा आहे इथं दिलेला जो टॉपिक आहे, त्याच्यात जर बघितलं तुम्ही, तर अंकगणितातला जो काही म्हणजे हे जे काही 3-25 मार्काला आहे, तर ते अंकगणितातले जे टॉपिक आहे, तर ते साधारणपणे 20 टॉपिक आपल्याला लक्षात येतील. आणि त्याच्यावरती साधारण 7 ते 10 प्रश्न येतात. आता परीक्षा जशी असेल, क्लेरिकलची परीक्षा असेल तर इथे जवळजवळ 15 प्रश्न आलेले आहेत. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये त्याच्यावरती आधारित साधारणपणे ह्या 25 पैकी 7 ते 10 प्रश्न त्याच्यात असणारच. त्याच्यानंतर गट क सेवा, गट ब च्या पूर्व परीक्षा आहेत, त्यातले 15 पैकी निम्मे प्रश्न हे अंकगणित आणि बेसिक न्यूमरसी संबंधी असतातच. आता मग ह्या अंकगणितला जे काही 20 मुद्दे आहेत, तर ह्यातले 20 मुद्दे बुद्धिमापनचे काहीतरी एक 7 मुद्दे आहेत. घटक म्हणता येईल आपल्याला, प्रकरण म्हणता येतील. आणि तर्क क्षमतेचे जवळजवळ 13 आहेत. तर असे 40 मुद्दे जे आहेत, तर या 40 मुद्द्यावरती आधारित राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये 25 प्रश्न. आणि राज्यसेवेत तुम्हाला माहिती आहे की 25 पैकी प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण असतात. त्यामुळे तिथं 62.5 मार्क हे बेसिक न्यूमरसीचे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं विज्ञानाचं किंवा ज्याला आपण म्हणतो अभियांत्रिकी किंवा टेक्निकल बॅकग्राऊंड आहे, तर त्यानं बऱ्याच वेळेला मी बघितलं की 25 पैकी 15-20 मार्कांचे म्हणजे उत्तर काढणं खूप सोपं जातं. आता इतरांना अवघड जातं असं नाही आहे, पण इथली आपली स्ट्रॅटेजी अशी असली पाहिजे, मगाशी सांगितल्याप्रमाणे, की बघा काही झालं तरी सुद्धा राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये या एका प्रश्नाचं उत्तर काढायला तुम्हाला 72 सेकंद आहेत. पण उर्वरित सगळ्या परीक्षांच्या मध्ये एका प्रश्नाचं उत्तर काढायला तुम्हाला फक्त 36 सेकंदच मिळतात. त्याच्यामुळे तयारी करताना 36 सेकंदामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर कसं काढेल मी, या दृष्टिकोनातून असली पाहिजे. राज्यसेवेत जरी डबल वेळ मिळत असला तरी सुद्धा थोडीफार काठीण्य पातळी इतर परीक्षांच्या तुलनेत जास्त असली तरी सुद्धा बऱ्याच वेळेला बघितलं की 1 मिनिटामध्ये आपल्याला 2 प्रश्नांची उत्तरं काढता येतात. त्यामुळं साधारण पेपर 2च्या तयारीचं सगळ्यांना माहिती असल्याप्रमाणे की ह्या घटकाच्या तयारीचं सगळ्यात महत्वाचं ज्याला आपण सूत्र म्हणता येईल, तर ते काय आहे, तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये या पेपरचं या मुद्द्यांची तयारी करताना जास्तीत जास्त प्रश्न सोडवले पाहिजे. आता हे सोडवताना सुद्धा काय केले पाहिजेत, जो आपली नेहमीची स्ट्रॅटेजी त्याच्याप्रमाणे वर्गीकरण करायचं. वर्गीकरण करून त्यातला एखादा मुद्दा आला की त्या मुद्द्यावरती किती विशिष्ट प्रकारे प्रश्न येतात ते बघायचं. मग आता इथला जर तुम्ही बघितला, पहिला टॉपिक जो आहे याच्यातला आपल्यातला तो आहे की संख्या, म्हणजे अंकगणितातला संख्या निर्मिती आणि याचा जो काय ते सरळ रूप वगैरे जे आहे, आणि त्याच्यातले जे 3 टॉपिक दिलेले त्याच्यात, आणि ह्या 3 टॉपिक मध्ये जर एक मिनिट
तर ह्या 3 टॉपिक मध्ये जर तुम्ही बघितला तर भिन्न संख्यांची निर्मिती किंवा सरळ रूप द्या किंवा समीकरण याच्यावरचे प्रश्न आलेले आहेत. आणि मग गेल्या वर्षीचे जे काही प्रश्न आले तर त्यांचं जे स्वरूप आपण बघितलं आणि तशाच पद्धतीच्या काही गणितांचा जर आपण सराव केला आणि तेही उत्तर काढताना आपण जर ते अर्ध्या मिनिटामध्ये काढायला बघितलं तर आपल्याला त्याचा निश्चितच फायदा होतो. त्याच्यानंतर दुसरा टॉपिक जो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की या प्रश्नांची उत्तरं काढताना प्रत्येक वेळेला सरावानुसार आपण ते करणारच, पण प्रश्न रिपीट होत नाहीत असं म्हटलं जातं. पण बऱ्याच वेळेला मी काय बघितलं याच्यात काही गोष्टी या मूलभूत असायलाच पाहिजेत. म्हणजे आता जर सांगायला गेलं तर 1 ते 10, 1, 2, 3, 4 असं 10 पर्यंत आपण संख्या घेतल्या तर ह्या 10 संख्यांची बेरीज किती आहे तर ती 55 आहे. मग त्यातल्या समसंख्या किती असणार आहेत? 5 असणार आहेत. विषम संख्या किती असणार आहेत? 5 असणार आहेत. तर समसंख्यांची बेरीज 30 आहे, विषम संख्यांची बेरीज 25 आहे. म्हणजे आता हे बऱ्याच वेळा असे प्रश्न येतात की पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती असते आणि मग हे जर समजा आपल्याला थोडं माहिती असलं तर ते उत्तर काढण्यात 36 सेकंदाच्या ऐवजी आपल्याला 5-10 सेकंदामध्ये ते देता येतात. किंवा आता बऱ्याच कशा वर्गसंख्या, पहिल्या 10 वर्गसंख्यांची बेरीज किती किंवा पहिल्या 10 घनसंख्यांची बेरीज किती किंवा सरासरी सुद्धा विचारली जाते. मग अशा वेळेला काही शॉर्टकट्स असतात, क्लुप्त्या असतात, तर ते थोडंफार आपण बघणार आहोत पुढे. त्याच्याकडे लक्ष दिलं की याच्यावरच्या प्रश्नांची उत्तर काढायला आय डोंट थिंक देर विल बी एनी प्रॉब्लेम. तर तुम्ही ते करू शकता. त्याच्यानंतर दुसरा जर टॉपिक तुम्ही बघितला इथं दशांश अपूर्णांक, त्यानंतर वर्गमूळ, घातांक याच्यावरती सुद्धा प्रश्नांची संख्या आहे आणि मग याच्यातले मूलभूत काही सूत्र जर करून घेतली त्याचा फायदा होतो. त्यानंतर अप्लाइड मॅथमॅटिक्स मधला जो भाग आहे, आता शक्यतो काय 1, 2, 3 जे टॉपिक आहेत दॅट इज रिलेटेड टू द बेसिक न्यूमरसी, पण त्याच्यानंतरचं जे सगळं काही आहे तर दॅट इज रिलेटेड टू व्हॉट वी कॉल द या 1, 2, 3 मधल्या संकल्पनांचा वापर करून गणिताच्या सहाय्यानं प्रश्न सोडवणे त्या याच्यामध्ये येतं. मग टक्केवारी, भागीदारी, गुंतवणूक याच्यावरचे प्रश्न आलेले आहेत. गुणोत्तर, प्रमाण आणि मिश्रणावरचे प्रश्न आहेत. मग वेळ, अंतर, रेल्वेवरती प्रश्न आहेत. खरेदी, विक्री, नफा, तोटा याच्यावरती येतात. व्याजावरती प्रश्न आहेत. त्यानंतर वेळ, काम, त्यानंतर नळ, टाकी वगैरे जे आहेत त्याच्यावरती. सरासरी, बहुलक, मध्यक याच्यावरती काही प्रश्न आलेत, विशेषतः PSI मुख्यमध्ये. आलेख एका दुसरा विचारला जातो आणि ज्याला आपण भूमिती म्हणतो तर मग त्याच्यामध्ये कोन, त्रिकोण, चौकोन असतील किंवा काही वेळेला षटकोन सुद्धा विचारलेत. शंकूचं क्षेत्रफळ किंवा एखादं घन घेतला जातो तर त्याचं पृष्ठफळ विचारलं जातं. त्यानंतर इथे जी नावं दिलेली आहेत तर त्याच्यावरती प्रश्न आलेलेच आहेत. त्यानंतर कालमापन आणि दिनमापन ज्याला म्हणतो, घड्याळाचे काटे आणि ह्याच्यावरचे प्रश्न येतात. त्यानंतर वयमापन, वयांची तुलना करणारे प्रश्न बरेच येतात. दिशेवरचे प्रश्न आहेत. संभाव्यता जी आहे, प्रॉबॅबिलिटी, त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातात. क्रमचे म्हणजे परम्युटेशन, कॉम्बिनेशन ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती काही तक्त्यांच्यावरचे प्रश्न आहेत. वेन आकृत्यावरची काही गणित विचारली जातात आणि डेटा सफिशियन्सी. आता हा टॉपिक जरी दिला असला परीक्षेमध्ये, डेटा सफिशियन्सी विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये, तर आतापर्यंत जे 2013 पासून आतापर्यंत ज्या परीक्षा झाल्या त्या सगळ्यांच्या मध्ये डेटा सफिशियन्सी वरती प्रश्न आलेला नाही. आता एखाद्या वेळेला काय होतं, दिलेली माहिती अपुरी एखाद्या प्रश्नाच्या ह्याच्यामध्ये येतं पण ते डेटा सफिशियन्सी म्हणता येणार नाही. तर डेटा सफिशियन्सी ऍज सच जे प्रश्न आहेत तर ते आलेलेच नाही आहेत. आणि मग त्या ह्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की हा जो अभ्यासक्रम आहे तर त्याची सगळी आता मी इथे यादी करून दिलेली आहे. मग आपण काय करायचं तयारी करताना की आता ह्या प्रत्येक याच्यावरचे किमान एक 10 ते 15 किंवा 50-60 प्रश्न आपल्याला सोडवायला कसे जमतील हे बघायचं. दुसरा टॉपिक जो आहे तो आपल्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात ते बुद्धिमत्ता चाचणीवरती. जसे अंकगणितावरती 30 म्हणजे आता बघितलं त्याच्याप्रमाणे 20 घटक आहेत, तसं बुद्धिमापन चाचणीच्या घटकांची संख्या मगाशी सांगितली मी 7 पर्यंत आहे. आता ही जी काही संख्या म्हणजे असं वर्गीकरण MPSCने किंवा कुठल्या त्या आयोगाने दिलेलं नाही, पण आपल्या अभ्यासाला सोपं जावं म्हणून अशा प्रकारचं जर वर्गीकरण केलं तर मग कुठला मुद्दा आपल्याकडनं तयारीचा राहून जात नाही, म्हणजे चुकत नाही तो. आणि मला वाटतं की त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे सुद्धा थोडं लक्ष द्यायला पाहिजे. मग आता संख्या मालिकेवरती दरवेळेला प्रश्न असतातच. मग आता संख्या मालिकेवरती तुम्हाला माहिती आहेच की साधारण सर्व प्रकारच्या म्हणजे आपण व्हॉट्सअपवरती सुद्धा बघतो की बरीच अशी कोडी वगैरे दिलेली असतात आणि त्याच्यात अशा मालिकांच्या वरती म्हणजे एखादी आकृती काढून त्यात संख्यांची रचना वगैरे दिलेली असते आणि मग त्याच्यातनं आपल्याला ते मालिका पूर्ती करायची असते.
आकृतीतील संख्या ओळखायची असते. त्यानंतर वेगवेगळ्या अशा क्रमिका असतात, म्हणजे वर्णांच्या जसे असतील त्याच्या संख्यांच्या क्रमिका सुद्धा विचारल्या जातात. त्यानंतर वर्णमालिकेमध्ये सुद्धा असे 4 प्रकारचे प्रश्न आलेले आहेत. म्हणजे अक्षर समूह देतात, अक्षर मालिका असते, अक्षर संख्या चिन्ह मालिका असते, अक्षरांचा क्रम सुद्धा असतो. सांकेतिक भाषेवरती तर 8 प्रकारचे प्रश्न गेल्या वर्षी विचारले होते. ते कुठले आहेत हे सगळं दिलेलं वर्गीकरण करून. समान संबंधावरती मात्र गेल्या वर्षी एकही प्रश्न होता. मागच्या काही प्रश्नांच्या मध्ये समान संबंधावरती त्यांनी विचारलेला आहे. ऑड मॅन आउट किंवा क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो विसंगती, त्याच्यावरती प्रश्न. अंकगणितीय बुद्धिमत्ता म्हणजे ते गुणाकाराला भागाकार म्हणायचं किंवा बेरजेला गुणाकार म्हणायचं असं वगैरे करून ते तुम्हाला चिन्ह बदलून ते उत्तर काढायला लावतात बॉटमाचा वापर करून सुद्धा. आणि मग ते अंकगणितीय बुद्धिमत्तेवरती प्रश्न असतात. आणि आकृत्या, आता ही जी काही आपण वरचे 6 प्रकार जे बघितले तर त्याच्याशी संबंधित आकृती असतात. म्हणजे आकृती अशा देऊन त्यांचा क्रम पुढच्या ह्याच्यात विचारलं जातं. तर एक अशी आकृती मोठी देऊन त्यातली मधली जागा गाळली जाते आणि रिकामी आकृती कुठली येईल किंवा त्या आकृतीमध्ये फिट होणारा भाग कुठला असेल तो विचारतात. काही वेळेला विसंगती, समान आकृती किंवा विसंगत आकृती ते विचारलं जातं. त्यानंतर अलीकडे ते घड्या घालून एखादा कागद घेतला, त्याच्या घड्या घातल्या आणि मग ते परत उलगडला तर त्यावेळेला त्यातल्या रेषा कशा दिसतील किंवा छिद्र कशी दिसतील असा प्रश्न असतो. एखादी वस्तू पाण्यात कशी दिसेल किंवा आकृती पाण्यात कशी दिसेल, तर आता आरशात कशी दिसेल, तर असले वगैरे जे प्रश्न असतात. आणि ह्या प्रश्नांच्या याच्यात जर बघायला गेला तर थोडाफार सराव केला आणि माझं तर स्पष्ट मत अलीकडचं आहे की गेल्या वर्षी किंवा गेल्या 2-3 वर्षात परीक्षेत येऊन गेलेले प्रश्नांची यादी काढायची, ते प्रश्न सोडवायचे आणि त्याच्यावरतीच आधारित सगळे येणार आहे. त्यामुळे इतर काही न करता आता मी तुम्हाला सांगितले की 2019 मध्ये 10 परीक्षेमध्ये मिळून जवळजवळ 200 प्रश्न आलेले आहेत. मग ते 200 प्रश्न जर मी व्यवस्थित सोडवायचा प्रयत्न केला, त्याचं प्रॅक्टिस केलं, तर मला अंदाज येतो की पुढच्या वेळेला येणार जरी प्रश्न रिपीट नाही झाला तर तशाच प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. आणि मग पाठीमागच्या वर्षी म्हणजे आता 2019 बोललो, 2018, 2017 किंवा आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा घेऊया. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2013 पासून 18 पर्यंत जवळ 7-8 वेळा झाली म्हणायची. आणि या सगळ्या परीक्षेमध्ये प्रत्येक वेळेला 25-25 प्रश्न आले. मग 25 गुणिले 8 केले की ते 200 होणार. तर असे हे जे काही 200 प्रश्न जे आहेत तर ते असंच जे सांगितलं त्याच्याप्रमाणे वर्गीकरण घेतलं आणि सोडवायचा प्रयत्न केला, आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होणार. तर अशा पद्धतीनं जर समजा आपण परीक्षेच्या तयारीकडे थोडंफार लक्ष दिलं, दॅट विल डेफिनेटली हेल्प अस. आता लास्ट जो टॉपिक आहे तिसरा, आता मी बघितलं काय की आता गेल्या वर्षीचा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर घ्या किंवा फॉर दॅट मॅटर पीएसआय मुख्यमध्ये 10 प्रश्न आले होते. आता पीएसआय मुख्य परीक्षेचं बुकलेट गेल्या वर्षीचं पेपर 2चं जे होतं ते जवळजवळ काहीतरी 70 पानाचं होतं. आता त्या 70 पानामधले 15 प्रश्न जे होते ते आता जे लिहिलेलं आहे टॉपिक बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र आणि अंकगणित, तर त्या 70 पैकी जवळजवळ काहीतरी 12 पानं त्या 15 प्रश्नासाठी होते. आणि त्याच्यामध्ये एक असे जे काही तर्कक्षमतेवरचे जे प्रश्न विचारले होते असा भला मोठा पॅरेग्राफ. आणि तो पॅरेग्राफ मध्ये अक्षरशः 200 किंवा 150-200 असे शब्द. आणि मग त्याच्यावरनं आधारित या पॅरेग्राफवर आधारित हा निष्कर्ष निघतो. या निष्कर्षाचं स्पष्टीकरण किंवा अर्थनिर्वचन न करणारं वाक्य शोधा. आणि मग त्यामुळं हे तर्कसंगत विचार आणि विश्लेषण क्षमता, यालाच तर्क क्षमता जी म्हटलं जातं की लॉजिकल रिझनिंग आणि अनालिटिकल ॲबिलिटी, काही पोरं त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये LR म्हणतात. तर यावरचे जे प्रश्न असतात ते बरेच वेळ खाऊ असतात. हे सोडवू नका असं मी म्हणणार नाही, पण हे सोडवत असताना बऱ्याच वेळेला जास्त जर वेळ जात असेल, लगेच ते आपल्याला समजत नसेल. शेवटी कसं माहिती आहे की दिस इज अगेन रिझनिंग किंवा याच्यात तार्किक क्षमता आली. मग आता याच्यात मुद्दा काय महत्वाचा की सध्या जर आपल्याकडे बघायला गेला, एखादा चांगला विचार करायचा झाला तर त्याच्यासाठी निगमन आणि विगमन असे 2 प्रकार आहेत, म्हणजे निष्कर्ष काढण्याचे. मग आता ते निगमनातला निष्कर्ष काढताना बऱ्याच वेळेला त्या ज्याला आपण म्हणतो ना आकृत्या, वैचारिक आकृत्या किंवा त्याला फॉर्मल डिझाईन्स म्हणतात, तर ते आपण पहिल्यांदा काय म्हणजे समजा मी एक वाक्य म्हटलं की ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि दुसरं वाक्य सांगितलं बी हा सी पेक्षा मोठा आहे. आणि मग ह्या दोन्ही वाक्यावरनं मला निगमनातनं निष्कर्ष काढताना काय करायचं, त्या दोन्ही वाक्यात साम्य काय ते बघायचं. मग त्या साम्यमध्ये असलेल्या संबंधावरनं
उरलेल्या दोन्हीमध्ये सुद्धा साम्य असणार हे लक्षात घेऊन आपण त्याच्यावरून वाक्य तयार करायचं. मग मगाशी सांगितलं ए हा बी पेक्षा मोठा आहे आणि बी हा सी पेक्षा मोठा आहे. मग आता मोठं हे दोन्हीच्या मध्ये कॉमन आलं. त्यानंतर दोघांच्या मधला जो काही संबंध आपण आहे हे प्रत्येक क्रियापद कॉमन झालं. मग त्यामुळं ए हा बी पेक्षा मोठा, बी हा सी पेक्षा मोठा, म्हणून ए हा सी पेक्षा मोठा असणार. हे असं आपण जर निष्कर्ष काढला तर त्या निगमन म्हणायचं. म्हणजे साधा तर्क झाला, फॉर्मल. त्याच्यात आपण काही आकृत्या काढल्या त्याच्यातून. पण याच्यातनं आता आपल्याला जे परीक्षेत प्रश्न जे येतात तेवढे सोपे असत नाहीत. अगदी क्लेरिकलच्या परीक्षेमध्ये सुद्धा एवढा सोपा प्रश्न विचारला जात नाही. मग तिथं ते आपल्याला विगमन वापरावं लागतं आणि इंग्लिशमध्ये त्या विगमनाला आपण इंडक्शन म्हणतो. आणि त्या इंडक्शन मध्ये लॉजिकल पॉसिबिलिटीपेक्षा म्हणजे तार्किक शक्यतेपेक्षा तार्किक आवश्यकता, म्हणजे ज्याला आपण लॉजिकल नेसेसिटी. तर लॉजिकल नेसेसिटी शिकणं हे तर्कक्षमतेचा विचार करताना फार महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यातनं आपण ज्या फॉर्मल काय म्हणतात त्याला आकृत्या काढू किंवा डिझाईन्स काढू, तर ते काढताना जर व्यवस्थित जमलं तरच मग यातल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित येतात. नाहीतर मी बऱ्याच वेळेला बघितलं या टॉपिकवरचा, हा शेवटचा जो तिसरा टॉपिक, त्याचे जे काही 13 प्रकार आहेत त्यांच्यावर त्या प्रश्नांची उत्तरं काढताना चुकण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे याची तयारी चांगली करावी लागते. दुसरी गोष्ट असं आहे, याच्यामध्ये हे प्रश्न वेळ खाऊ सुद्धा असतात. त्यामुळं आपण काय करायचं की यू हॅव टू फर्स्ट डिसाईड की अभ्यास करताना या गोष्टीवरती मी जास्त भर देणार आहे. आणि माझं टार्गेट जर समजा 200 मार्कांचं असेल आणि त्यात सुद्धा मला जर समजा उतार्यामध्ये मी 100 पाडत असेल, अंकगणितातले माझे 7 पैकी 5 बरोबरीत असतील, IT मधले माझे परत 7 पैकी 5-10 येत असतील, आणि इथे जे सोपे सोपे प्रश्न एक साधारण 4-5 वाक्यातले असतील तर ते सोडवून मला त्याच्यात अजून एक 5-7 मिळत असतील, तर असं काहीतरी थोडं नियोजन करून आय विल सजेस्ट दॅट की आपल्याला याची म्हणजे तर्कसंगत विचार आणि विश्लेषण क्षमतेचा तयारी करता येऊ शकते. आणि इथं कसं आहे की विधान आणि गृहीतके संबंध, त्याच्यानंतर दुसरं ते तर्कसंगत विधान शोधणं, त्याच्यानंतर विधान आणि निष्कर्ष, असे 3 प्रकार मी वर्गीकरण केलेलं आहे. पण याच्यापेक्षा वेगळं असतं ते. आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न तर्कक्षमतेवरचा ह्या गृहीतके विधानाचा आहे असंही म्हणता येत नाही. अनेक वेळेला तो युक्तिवादा मधला सुद्धा असू शकतो. त्याच्यामुळं जनरली काय केलंय की मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे तयारीला आपल्याला सोपं जावं आणि कुठलाही अभ्यासक्रमातला मुद्दा परीक्षेत देऊन गेलेला आपल्याकडनं राहू नये या दृष्टिकोनातून असं ते वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर चिन्ह व्यवस्थापन यंत्रणा किंवा त्याच्यावरती अलीकडे प्रश्न आलेले आहेत. माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम आहे. कूट प्रश्न आणि माहिती आधारित निष्कर्ष काढायला सांगितले जातात. बैठक व्यवस्था आणि रचना. तर आता मला जरी वाटतं की गणितासाठी म्हणजे आता शेवटी गणिताचाच भाग आहे, पण पैकीच्या पैकी आणि जास्त त्रास न घेता न चुकता जर प्रश्न काढायचे असतील तर तर्कसंगत विचार याच्यामध्ये ते बैठक रचना किंवा तुलना जे असतात, म्हणजे 9वा टॉपिक क्रम आणि तुलना, किंवा अगदी दिशा आकलन सुद्धा किंवा नातेसंबंध सुद्धा, गणिती तर्क क्षमता. तर साधारणपणे जर तुम्ही बघायला गेला तर पहिले 4 टॉपिक आणि नंतरचे साधारणपणे काहीतरी 9 टॉपिक आहेत. तर यातल्या नंतरच्या 9 टॉपिक वरती प्रश्न जे विचारले जातात तर त्यांचा आकार कमी असतो, त्यानंतर त्याची उत्तरं चुकायची शक्यता कमी असते. आणि पहिल्या 4 मध्ये बऱ्याच वेळेला मगाशी जे सांगितले मी 2 मुद्दे जे बुद्धिमापनच्या किंवा तार्किक क्षमतेच्या बाबतीत महत्वाचे, म्हणजे ज्याला आपण लॉजिकल नेसेसिटी आणि लॉजिकल पॉसिबिलिटी. बऱ्याच वेळेला आपण लॉजिकल पॉसिबिलिटी उत्तर काढतो आणि ती प्रश्नाची रचना लॉजिकल नेसेसिटीवरनं केलेली असते आणि त्यामुळे आपल्या प्रश्नांची उत्तरं चुकायची शक्यता असते. तर थोडक्यात हा जो आढावा आपण घेतला तो साधारणपणे बघा किती प्रश्नांचा, की हे जे साधारण पहिले घटक जे आहेत म्हणजे कशाचे, हे 20 घटक, नंतर जे बघितले ते 7 घटक आणि 13, अशा ह्या 40 घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक याच्यावरती जर समजा मी 10 प्रश्न सोडवायचे ठरवले तर माझ्या 400 प्रश्नांची तयारी होते. आणि विचारले जाणारे मॅक्झिमम प्रश्न आपण बघितले क्लिनिकल मध्ये 35, आणि सगळ्यात कमी विचारले गेलेले आहेत ते ESIच्या याच्यामध्ये 10 किंवा राज्य कर निरीक्षक मध्ये 10, आणि मग 10 ते 35 किंवा आता तुम्ही वनसेवा दिली तर तिथं 25 प्रश्न आहेत. मग आता हा जो काही भाग आहे तर त्या ह्याच्यातनं हे जे 40 मुद्दे त्याच्याच पैकी 35 असतील, काही वेळेला त्या एका मुद्द्यावरती 2-3 प्रश्न येतील असं वगैरे, काही वेळेला येणार सुद्धा नाहीत.
तर हा विचार करून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्यानंतर इंग्लिश भाषेतला जो अभ्यासक्रम आहे तो इथं थोडा दिलेला आहे. तिथं थोडं 24 आणि इथं 13 म्हणजे इथं जरा आकृत्यांचं वर्गीकरण जे आहे ते 13 प्रकारे कशा आकृत्या विचारल्या जातात ते दिलेले आहेत. आणि नंतर बेसिक न्यूमरसी त्याच्यासारखंच 20 घटक केलेले आहेत. आता मगाशी जसं सांगितल्याप्रमाणे इथे एकूण परीक्षा गेल्या वर्षी झाल्या त्या 22, त्यातल्या गेल्या वर्षीच्या 11 परीक्षावरती प्रश्न होते आणि या वर्षीची AMI परीक्षा त्याच्यावरती एक प्रश्न होते. आता इथं जे 13 दिलेले आहेत ते मुख्य प्रशासकीय अधिकारी परीक्षा जी आहे ते 2 वेळा रिपीट झालेले त्याच्यामुळं. आणि मग याच्यातनं तुमच्यात ते वितरण सुद्धा बघा, हे तर्क क्षमतेवरती किती भर असते बघा. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये तर्क क्षमतेवरचे 12 प्रश्न होते. बुद्धिमापनवरती 5, अंकगणितावरती 8. आणि मगाशी जसं सांगितलं तुम्हाला तर्कक्षमतेवरचे जे प्रश्न असतात तर ते जरा लेंदी असल्यामुळं आपण इथल्या 13 प्रश्नांची उत्तरं काढली आणि यातले 12तले जे काही छोट्या आकाराने असलेले जे लगेच उत्तर देऊ शकतात ते जर केलं तर आपल्याला चांगले मार्क पडू शकतात. गट ब मध्ये जर बघितलं तुम्ही बुद्धिमत्तावरती एकच प्रश्न होता आणि जे पूर्व परीक्षेत, आणि तर्कक्षमतेवरती 9 आणि अंकगणितावरती 5. त्यानंतर गट क मध्ये जर बघायला गेला तर तिथे सुद्धा ते वितरण तुम्हाला 5, 3, 7 दिसतं. त्याच्यानंतर वनसेवेमध्ये 13, 4, 8चं आहे. किंवा PSI मुख्यमध्ये मात्र बघा, मगाशी सांगितलं ना तुम्हाला PSI मुख्यचा गेल्या वर्षीचा जो पेपर होता तर त्याच्यामध्ये जवळजवळ 14 पानं हे बुद्धिमत्तासाठी होते आणि त्यातल्या म्हणजे बुद्धिमत्ता तर्क आणि त्यातल्या तर्कावरती 11 प्रश्न होते आणि त्या 11 प्रश्नांची लेंथ भरपूर वाढलेली होती आणि त्यामुळे तिथं 15 आले. त्यामुळे PSI होताना शेवटी ते, कारण बाकीच्या याच्यावरती फक्त 4च आले आणि तर्कक्षमतेवरती 11. त्यामुळे तर्कक्षमता तुम्हाला ऑप्शनला टाकून चालतच नाही, तसं कधीच करायचं नाही. म्हणजे आता इथं जे आपण वर्गीकरण केल्यानंतर जेवढे टॉपिक आले आहेत, नुसते प्रश्नांची संख्या किंवा प्रश्नांचा आकार, व्हॉल्यूम ज्याला आपण म्हणतो ते जास्त म्हणून तो अभ्यासातनं बाजूला ठेवायचा असं कधी करू नये. सगळ्याची तयारी करताना सगळ्याचं करायचं, पण पेपर सोडवताना हातात पेपर आल्यानंतर पहिली गोष्ट ज्याच्यातनं मला मार्क मिळणार आहेत ते पटापट सोडवायचं आणि उरलेल्या वेळेमध्ये असे जे काही लेंदी प्रश्न असतील त्यांच्याकडे थोडं आपण लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे ते सुद्धा आपल्याला मॅनेजमेंट जमायला पाहिजे. कारण मी काय बघितलं माहिती आहे की गेल्या काही परीक्षांच्या मध्ये यशस्वी झालेली मुलं जी आहे तर त्याला ते पॅरेटो अनालिसिस, एक विल्फ्रेड पॅरेटो नावाचं एक असंच IQ जे इंटेलिजन्स कोशंटचं, म्हणजे आपल्या देशात सध्या ते तुम्हाला माहिती आहे मनुष्यबळाचा विकास करणं ही फार महत्वाची प्रक्रिया सुरू आहे. मग अशा वेळेला मला जे मनुष्यबळ म्हणजे आता समजा तुम्ही अधिकारी म्हणून तुमची निवड झाली तर सध्या आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी काय केलं की जेवढे पण राज्यसेवेतले वर्ग 1, वर्ग 2चे अधिकारी घेतलेत, पूर्वी त्यांना डायरेक्ट पोस्टिंग दिलं जायचं. त्याच्याऐवजी त्यांनी काय केलं, जसं IAS परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं आपण ट्रेनिंग मसुरी आणि इतर ठिकाणी जे घेतलं जातं तसं हे आपल्या सगळ्यांचं ट्रेनिंग त्यांनी CPTP नावाने सुरू केलेलं आहे. आणि मग ते CPTP पैकी क्लास 1चं ट्रेनिंग यशदाला 1.5 वर्षाचं असतं आणि वनामती म्हणून आपल्याकडं नागपूरला क्लास 2च्या सगळ्या कॅडरच्या ट्रेनिंगला पाठवलं जातं. आता ह्याचा पाठीमागचा उद्देश काय असतो, तर ह्या उमेदवारांना प्रशासनात जाताना प्रशासनाची ओळख करून प्रशासनाला एक प्रोडक्टिव्ह आणि इफेक्टिव्ह HR म्हणजे ह्युमन रिसोर्सेस मिळतील, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि त्याच्यामुळं एकंदरीत या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर आता मी एक स्पर्धक जरी असलो तर माझ्याकडे असलेलं मनुष्यबळ, मग इथलं माझं वैयक्तिक मनुष्यबळ याचा अर्थ काय, माझ्याकडे असलेली विविध प्रकारची कौशल्य, मग ही कौशल्य विकसित करून जर समजा मी इतरांच्या तुलनेमध्ये स्वतःला सिद्ध करू शकलो तर माझी निवड होणार. मग अशा वेळेला आपल्याला ह्या HR म्हणजे मनुष्यबळाचा या विशेषतः आता जे आपण 3 घटकची चर्चा करतोय त्याच्या संदर्भात जर समजा मला जर सिद्ध करायचं असेल तर आय हॅव टू लर्न दॅट काय महत्वाचं आणि काय महत्वाचं नाही आणि कशातनं मला मार्क मिळणार आणि कशातनं मिळणार नाही. आणि त्याच्यासाठी मग तो विल्फ्रेड पॅरेटोचा 80-20चा फॉर्म्युला मी म्हणजे माझा अनुभव असा की 80-20चा फॉर्म्युला म्हणजे काय, तुम्ही 80% कष्ट केले, अभ्यास केला, सगळं केलं तर त्याच्यातनं तुम्हाला मिळणारं जे काही इनपुट आउटपुट रेशो जर लावला त्याला, तर समजा मी अभ्यासात जेवढं म्हणजे अभ्यासाच्या जीवावरती मला 100 पैकी किती मार्क पडणार, तर ते 20%च मार्क पडतात. तर 80% एफर्ट्स, 20%
रिझल्ट किंवा 20% तुम्हाला फायदा झाला त्याचा. पण आता तुमच्या त्या कष्टामध्ये हे 80% मेहनत जी आहे ती बऱ्याच वेळेला कसं आहे की इट इज नथिंग बट व्हॉट यू कॉल द प्री रिक्विजिट. हे करायला पाहिजे म्हणजे करायला पाहिजे. काही गोष्टी पाठ करायला पाहिजेत म्हणजे करायला पाहिजे. काही गोष्टी वाचायला पाहिजेत आणि म्हणजे ऑप्शनल टाकता येत नाही असा सगळा भाग झाला. किंवा काही बऱ्याच जण म्हणतात त्याला ढोर मेहनत हा शब्द वापरला जातो. म्हणजे बऱ्याच वेळेला वारंवार स्पर्धा परीक्षा देऊन प्रिलिम आपली 1-2 मार्कांनी जाते, तर ती पोरं ह्या 80-20च्या फॉर्म्युलामध्ये त्या 80-20च्या फॉर्म्युल्याच्या कचाट्यात सापडलेली असतात. मग हा 80-20चा फॉर्म्युला म्हणजे काय की मला मेहनत करून सुद्धा त्या मेहनतीतल्या फक्त 80% मुळे म्हणजे जेवढी मेहनत मी करणार त्या मेहनतीतली फक्त 80% उपयोगी पडले आणि त्यातनं मला मार्क जे मिळाले ते फक्त 20%च मिळाले. पण जर समजा दुसरा भाग बघायला गेलो तर त्या माझ्या मेहनतीतल्या त्या 100% मेहनतीतल्या 80% मुळे मला 20% मार्क मिळाले. पण नंतरची जी 20% मेहनत माझी जी आहे ती जर समजा परीक्षाभिमुख असेल, व्हॉट एव्हर जस्ट नाऊ वी आर डुईंग फॉर द लास्ट 8 लेक्चर्स इज दॅट ओनली. तुम्ही आता प्रत्येकजण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सगळ्या गोष्टी करतायच. पण ते करत असताना त्यातनं तुम्हाला मिळणाऱ्या मार्कांची संख्या, दॅट इज माय एक्सपिरियन्स, इज नॉट मोर दॅन 20%. पण जर समजा ते ह्या 80% मेहनतीला नंतर पुढच्या 20% मेहनतीचा जर समजा सपोर्ट दिला, मग नंतरची 20% मेहनत म्हणजे काय की दॅट इज अलॉंग विथ हार्डवर्क, स्मार्ट वर्क किंवा ज्याला आपण परीक्षाभिमुख असं नाव देऊया. आता त्याला ते म्हणजे बऱ्याच तुम्ही मुलांच्याकडनं ऐकलं असेल की अभ्यास हा स्मार्ट करायला पाहिजे किंवा बऱ्याच काही काही गोष्टी सांगतात. अर्थात त्याच्यात माझा तेवढा आय डोंट बिलीव्ह इन दोज दॅट पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी. पण 80%च्या तयारीला म्हणजे ढोर मेहनतीला जर ही 20%ची जर समजा प्रॉडक्टिव्ह, आपण त्याला प्रॉडक्टिव्ह म्हणूया, प्रॉडक्टिव्ह एफर्टची जर सांगड घातली तर उरलेले 80% मार्क तुम्हाला पडू शकतात. त्यामुळं 80% एफर्ट्स केले, 20% मिळाले. पण उरलेली 20%ची मेहनत जर माझी ह्या 80%च्या मेहनतीच्या पायावरती खूप चांगली असेल, तर मला उरलेले जे 20%च मिळाले, उरलेले जे 80% आहेत तेवढे मी मार्क पाडू शकतो. त्यामुळे 80-20चा जो फॉर्म्युला आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या 80-20च्या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं काय, जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे, तिकडं आपण तडजोड करायची नाही. पण नंतर त्या जे केलेलं आहे त्याच्या आधारावरती मला जर आउटपुट मिळवायचं असेल तर तेवढं माझ्याकडे शहाणपण असायला पाहिजे. ज्याला आपण चातुर्य म्हणतो किंवा विजडम जे म्हणतो, दॅट वी हॅव टू अचीव्ह दॅट विजडम किंवा ते विजडम आपल्यामध्ये इनकल्केट करायला पाहिजे ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना. मागच्या वेळेला आपण जे आकलनाचा जो काही चर्चा केली त्यातली उत्तरं काढताना एखाद्या उताराचा अर्थ समजून घ्यायचा झाला आणि त्यातनं माझी उत्तरं जर अचूक व्हायची झाली तर नुसता उताराचा अर्थ समजून चालणार नाही. किंवा ओनली रिडिंग दॅट लाईन, रिडिंग बिटवीन द लाईन किंवा रिडिंग बियॉन्ड द लाईन हे सगळं करून सुद्धा त्यातनं माझं उत्तर 100% अचूक येईलच असं नाही. मग ते कधी येणार, ज्या वेळेला माझी वैचारिक बैठक अधिकाऱ्यासारखी असेल. सो सी दिस preparation of the exam itself is a what you can call as a process of becoming the officer. मग मला ते डिप्लोमॅट बनायचं आहे, तर माझं व्यक्तिमत्व डिप्लोमॅटिक करवायचं असेल, सर्वांग सुंदर किंवा त्याला सर्व गुणांनी युक्त असं जर व्यक्तिमत्व मला करायचं असेल तर माझी वैचारिक बैठक चांगली असायला पाहिजे. आणि मग ही वैचारिक बैठक माझी जर चांगली व्हायची असेल तर आय नीड टू डू लॉट ऑफ गुड थिंग्स. आणि मग चांगल्या सवयी लावल्या पाहिजेत, त्या चांगल्या बऱ्याच गोष्टी केल्या पाहिजेत. हा त्याच्यातला जो काही भाग आहे तर त्याच्याकडे आपण थोडं लक्ष द्यायला पाहिजे. सो दॅट इज व्हॉट आय वॉज ट्राइंग टू एक्सप्लेन हिअर. तर तो 80% आणि 20%चा फॉर्म्युला जो आहे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. मग आता इथे काही प्रश्न जे आहेत तर त्याचा आपण अर्थात काय की आजच्या तयारीमध्ये आपल्याला सगळ्यांची एकत्र उत्तरं काढता येणं किंवा थोडा वेळ आपल्याकडे नाही आहे. पण तरी पण मगाशी जसं बोललो तर एक वेळा 36 सेकंदामध्ये काही प्रश्नांची उत्तरं काढायचा तो करायचा आपण प्रयत्न करूया. मग आता इथं जर बेसिक न्यूमरसी किंवा बाकीच्या वेगवेगळ्या टॉपिकवरती जिथं शक्य होईल तेवढं आपण जरा बघत जाऊया. आता बेसिक न्यूमरसी मध्ये त्यांनी पहिले काय दिलंय, पहिलाच प्रश्न बघा, 1 ते 20 या नैसर्गिक संख्यांच्या यादीत लगतच्या जोडीची बेरीज मूळ संख्या आहे. मग आता इथे हे पहिलं वाक्य जरा अजून 2 वेळा वाचायचं किंवा लक्षात घ्यायचं. मग लगतच्या संख्यांची बेरीज त्यांनी काय दिलेली आहे, मूळ संख्या. मग आता लगतची संख्या म्हणजे आता 20 आणि ए. मग आता 20 आणि ए ची बेरीज केली तर ती मूळ संख्या यायला पाहिजे. मग आता इथं जर समजा मी 1 टाकला येला तर 21 ती मूळ संख्या नाही. पण आता 2 टाकला ती मूळ संख्या, पण ते 22 त्यालाही भाग जा मूळ संख्या होणार नाही. मग एच्या ठिकाणी मी जर 3 घेतलं
तर 20 आणि 3 23, म्हणजे इथे ए ची किंमत 3 असू शकते. मग 23 झालं. मग आता इथे त्यांनी तसंच दिलेलं आहे. म्हणजे आता इथे तुम्हाला काही काढायच्या ऐवजी काय सांगितले त्यांनी, की यादी अभ्यासा आणि त्याच्या संबंधीचे चुकीचे विधान शोधा. मग पहिलं काय दिले त्यांनी, डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते असं दिले. म्हणजे इथला जो काही डी हा आकडा आहे त्याची किंमत बी ह्या आकड्यानुसार बदलते असं म्हटले त्यांनी. मग आता आपण काय करूया, की त्याच्यापेक्षा पुढची काही बघत जाऊया. तर ई ह्या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 13 आहे. मग आता इथं ई घेतला आणि ई एक झाला आणि 18 झालं. मग आता जोड्या लावत गेलो समजा, तर 20 ए, 16 15, 4 बी, 12 सी, 10 7, 6 डी, 2 17, 14 9, 8 5 आणि 18 ई. मग आता ह्या 18 ईचे दोन्हींची आपण जर बेरीज केली तर ती मूळ संख्या यायला पाहिजे. मग आता इथं मूळ संख्या यायची झाली तर हे 18 दिले आणि ईची किंमत त्यांनी 13 दिले. मग 18 आणि 13 जर केलं तर ती बेरीज 31 येते. त्यामुळे 2 नंबर चुकलेलं नाही, ते बरोबर आहे म्हणायचं. ए या वर्णाक्षराची किंमत निश्चितपणे 3 आहे आणि आपण मगाशी बघितलं 20 आणि ए 23 यासाठी ते कारण मुळाक्षर म्हणजे मूळ संख्या यायला पाहिजे. मग त्याच्यामुळे ते 2 नंबर सुद्धा म्हणजे 3 नंबर सुद्धा बरोबर आहे. नंतर बी ची किंमत 1 किंवा 19 अशी काहीतरी असेल. मग 4 बी म्हटलंय. मग 4 मध्ये 1 काढलं तर 5 ही मूळ संख्या येते आणि 19 जर असेल 4 केली की 23 तेही येतं. म्हणजे इथे काय झालं की 2 3 4 ही बरोबर आहेत आणि मग हे जर 3 बरोबर असतील 2 3 4 तर 1 बरोबर नाही. त्यामुळे आपलं 1 उत्तर येणार. मग आता हे खरंच आपल्याला कन्फर्म करायचं. मग त्याने काय दिले, डी या वर्णाक्षराची किंमत बी च्या किमतीनुसार बदलते. मग आता बी ची किंमत इथं आपण बघितली 1 किंवा 19 आहे. मग आता डी जे आहे तर ते 4 बी झालं, 12 सी झालं, 10 7 झालं, 6 डी. मग ते 6 डी आता इथं 6 आहे. मग डी मध्ये काय असेल तर ते काय होणार, मूळ संख्या. मग 6 नंतरची जर मूळ संख्या आपण बघायला गेलो तर 11 आहे. मग 6 आणि 11 5 झाले. मग त्याचा म्हणजे 5 जर घेतलं इथं तर त्या बी आणि डी चा तसा काही संबंध येत नाही आणि त्याच्यामुळं डी या वर्णाक्षराची किंमत बी नुसार बदलते हे बरोबर येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला अगदी कुठलं आकडेमोड न करता सुद्धा नुसतं वाचून सुद्धा आपल्याला उत्तर काढता येईल. किंवा आता दुसरा प्रश्न जो आहे त्याच्यात काय दिले, एका 2 अंकी संख्येतील अंकांची बेरीज 10 आहे. या संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या आणि मूळ संख्या यांच्यातला फरक 54 आहे. तर ती मूळ संख्या कुठली असेल. मग आता हे तुम्हाला थोडंफार ते काय करावं लागणार, काय म्हणतात त्याला ते थोडंफार आकडेमोड वगैरे करावी लागणार आणि मग त्याच्यातनं उत्तर काढता येईल तुम्हाला. आणि मग इथं जर बघायला गेला तर त्यांनी काय दिलेलं आहे की अंकांची बेरीज 10 म्हटलंय. मग आता शक्यतो अशा वेळेला काय करायचं की आकडेमोड करण्यापेक्षा शॉर्टकट म्हणून पर्यायाकडे जायचं. मग आता हे दिलेले पर्याय 4 दिलेत. मग त्यांची बेरीज कुठल्या कुठल्याची 10 येते ते बघायचे. तर आता बघायला गेलं तर इथं सगळ्यांचीच बेरीज 10 येते. त्यामुळे ते चालणार नाही आपल्याला. त्यांचा अदलाबदल करून येणारी संख्या मूळ संख्या, म्हणजे आता यांची जर अदलाबदल केली तर येणारी संख्या आणि मूळ संख्या म्हणजे जी असेल अगोदरची त्यांच्यातली बेरीज त्यांनी फरक काय दिलाय, 54 दिलाय. मग आता 55 ची अदलाबदल केली तर फरक 0 येतोय आणि त्यातली बेरीज काढली तर 0च येणार. त्याच्यामुळे तरी 1 लागू पडणार नाही. आता 37 आणि 73, 37 ही संख्या धरली आणि त्याच्यात 73 केली तर त्यांच्यातला फरक घेतला तर तो 54 पेक्षा कमी येतो. त्यामुळे ते चालणार नाही. आता नंतर 28 आणि 82, मग इथं आपल्याला ढोबळमानाने लक्षात आहे की 28 आणि 82 या दोघांच्यातला फरक हा 54 येतोच. आणि इथं 46 आणि 64 केलं तर यांच्यातला फरक हा 20 पेक्षा कमी असतो, कमी आहे आणि त्याच्यामुळं उत्तर आपलं 2चं 3 येणार. मग असं जर समजा तुम्ही करत गेला तर त्याचा तुम्हाला बराच इथं फायदा होऊ शकतो. तर संख्या निर्मिती आणि सरळ रूप याच्यात जे काही प्रश्न विचारलेले आहेत, आता समजा हा 10 नंबरचा प्रश्न आपल्याला सोडवायचा. मग आता या 10 नंबरच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर त्यांनी काय दिलेलं आहे, सगळे चौकोन चौकोन दिलेले आहेत आणि ह्या दोन अंकी संख्या, ही 2 अंकी संख्या त्यांचा गुणाकार करून त्या सगळ्यांच्या मध्ये काय कॉमन येतंय ते दिलेलं आहे. मग आता आपल्याला माहित आहे की हे दोन चौकोन जे 3 दिलेत, उभे 3 चौकोन, तर ह्या सगळ्या ठिकाणी एकच आकडा असायला पाहिजे आणि जिथं जिथं त्रिकोण आहे तिथं वेगळा असू शकेल, पण या चौकोन जिथं दिला आहे तिथं एकच आकडा असायला पाहिजे. मग आता अशा कुठले अंक आहेत की ज्यांचा गुणाकार केला तर त्यांच्या गुणाकारातला एकच स्थानचा अंक सुद्धा काय येतो, तोच येतो. मग त्या याच्यामध्ये जर तुम्ही बघायला तर 1 किंवा 2 म्हणजे 1 गुणिले 1 केलं तर 1 एकम स्थानी येतं म्हणजे 1 असू शकतो.
मग आता इथे 1 तर दिलेलं नाही, मग ते येणार नाही. मग त्याच्यानंतर 2 गुणिले 2 केले की 4 येतं, त्याच्यामुळे इथं 2 येणारच नाही. 3 गुणिले 3 केले की 9 येतं, ते येणार नाही. 5 गुणिले 5 केले की 25 येतं. मग आता इथं 5 जे आहे, समजा इथेही 5 असेल, इथेही 5 असेल, 25 आलं. मग इकडं 5 ठेवलं आणि मग इकडंही आकडे जर आपण मानत गेलो तर त्या ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं की ते 9 येणारच नाही. मग आता नंतर कुठला येऊ शकतो, 6चा येऊ शकतो. मग 6 गुणिले 6 केलं तर ते 36 येणार आणि मग तुमच्या लक्षात येईल तिथे 66 आलं समजा आणि इकडेही 66 आलं. मग ते 6 गुणिले 6 केले 36 झालं. नंतर 6 गुणिले 6 केले की 36 आलं आणि इकडचा जो 3 असेल तर त्यातनं बरोबर 9 येतं. म्हणजे थोडक्यात काय झालं की इथे 10 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काढताना सुद्धा आपल्याला गणिताबरोबरच थोडा तर्क लावायला सुद्धा जमलं पाहिजे आणि त्याचं उत्तर मग आपलं 6 येऊ शकतं. किंवा आता ते बेरीज वजाबाकीचा जो काही आहे तर त्याच्यातलं जर समजा आपण हा 2 नंबरचा प्रश्न घेतला. आता दिसायला ते गणित किंवा ते मोठ्याच्या मोठं दिसतं. मग त्यात एक्स अधिक ए, एक्स वजा बी, एक्स अधिक सी, एक्स वजा डी, एक्स अधिक सी, मग ते डॅश डॅश करत एक्स अधिक वाय आणि एक्स वजा झेड बरोबर काय येईल असं विचारलेलं आहे. मग आता हे काय झालेलं आहे की याच्यात गुणाकार दिलेला आहे, एक्स अधिक ए, एक्स वजा बी यांचा गुणाकार. मग तसंच कसं होणार आहे इथं, इथं एक्स अधिक वाय आणि एक्स वजा झेड यांचा गुणाकार. मग इथे मध्ये काय येणार आहे, एक्स वजा एक्स असा एक पदावली येणारच. मग एक्स वजा एक्स जर पदावली आली तर एक्स वजा एक्स म्हणजे 0 येणार आणि या सगळ्याला 0 गुणलं तर उत्तर 0च येणार. त्यामुळं बऱ्याच वेळेला आकडेमोड करण्यापेक्षा सुद्धा या गणितामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं काही प्रश्न विचारले जातात. तर त्यांच्याकडे आपण थोडंफार लक्ष द्यायला पाहिजे आणि मग असं जर समजा आपण करत गेलो तर त्याचा आपल्याला म्हणजे निश्चितच या काय काय म्हणता येईल त्याचा उत्तर काढण्यासाठी त्याचा निश्चितच आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि मग जर तुम्ही बघत गेला तर प्रश्न हे असे विचारले गेलेले आहेत. म्हणजे आता इथं बघा 14 नंबरचा प्रश्न, पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज किती. आणि मग ह्याच्यासाठी काय माहित आहे की एक दुसरी स्लाइड आहे, मी आपल्याला दाखवतो आणि मग त्याच्यात थोडा जर समजा आपण बघितलं तर त्या ह्याच्यातनं आपल्याला एकंदरीत ह्याचा अभ्यास कसा करायचा ते लक्षात येईल. दिसते का सगळ्यांना? आपल्यापैकी कुणीतरी एकाने सांगितलं तरी चालेल मला. आता बघा हे करेक्ट. तर अंकगणिताचे जे काही 20 प्रश्न आहेत तर त्यासाठी इथे माझ्याकडे 15-20 स्लाइड्स आहेत. त्या स्लाइड्स जर व्यवस्थित बघितल्या तर त्याच्यातनं आपण जे आता चर्चा करत होतो ते सगळं समजून जाणार. मग आता मूळ संख्या कशाला म्हणायचं की जी संख्या तिला 1 किंवा त्याच संख्येने भाग केला तर मूळ संख्या म्हणतात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असणार. आता जोड मूळ संख्येवरती प्रश्न आलेले आहेत. मग जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं तर ज्या 2 मूळ संख्यात कितीचा फरक पाहिजे, 2चा फरक पाहिजे. मग आता पुढे आपण बघूया. आणि समसंख्या कशाला म्हणायचं, विषम कशाला म्हणायचं आणि मूळ संख्या नसलेल्या नैसर्गिक संख्या म्हणतात आपल्याला माहिती आहे. किंवा त्या संख्या ज्या असतात तर त्या संख्येबद्दल थोडं त्या असली माहिती असायलाच पाहिजे. तर सध्या असलेले जे काही सगळ्या गणितातल्या 1 अंकी संख्या आहेत त्यांची संख्या एकूण 9च आहे. 2 अंकी 90 आहेत, 3 अंकी 900 आहेत, 4 अंकी 9000. मग आता तुम्हाला कोणी विचारलं की 5 अंकी किती असतील, मग त्याच्यावरती एक 0 टाकलं तर 5 अंकी 90,000 असणार. 6 अंकी किती असणार, 9 लाख म्हणजे 9 लाख असं वगैरे. मग लहानातला 1 अंकी संख्या म्हणजे 1, 2 अंकी असेल तर 10, 3 अंकी असेल तर 100 किंवा मोठ्यात मोठी कुठली तर ते 1 अंकी असेल तर 9 किंवा 2 अंकी असेल तर 99 किंवा 3 अंकी असेल तर ते सगळ्यांना माहितीच आहे आपल्याला. त्यानंतर 0 ते 100 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याच्यावरती आधारित काही असे प्रश्न आलेले आहेत. आणि मग त्यात जर तुम्ही बघायला गेला तर ते 0 ते 100 पर्यंतच्या ज्या संख्येमध्ये काय काय असतं तर 2 अंक, कुठलेही 2 अंक घेतले त्यातनं 2च संख्या त्याच्यापेक्षा तयार होत नाही. पण 3 अंक दिले तर त्याच्या सहाय्याने तुम्ही 6 संख्या तयार करू शकता. तर 4 अंक दिले तर त्यात तुम्ही 24 संख्या तयार करू शकता. 5 अंक दिले तर 120 करू शकता. आणि मग हे संख्या किती अंकांच्या आणि किती अंकापासून तयार करायच्या हे परम्युटेशन कॉम्बिनेशन वरनं तयार करता येतं. आणि 2019 मध्ये अशा प्रकारे संख्या तयार करण्यावरती त्यांनी जवळजवळ 3 प्रश्न विचारले होते. म्हणजे जरी समजा ही साधी माहिती असली तरी त्या क्रमचयामध्ये म्हणजे ज्याला आपण ते फॅक्टोरियल्स म्हणतो त्या फॅक्टोरियल्स मध्ये वापर करून त्याच्यावरनं तुम्हाला 3 प्रश्न गेल्या वर्षी आले. किंवा आता 0 ते 100 पर्यंतच्या संख्येत काय असतं
म्हणजे 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येणार, एक अंक 20 वेळा येतो, 0 11 वेळा येणार किंवा आता 0 ते 100च्या ऐवजी 1 ते 100 घेतलं तर एक अंक 20 वेळा येणार किंवा एक अंक असलेल्या अशा किती संख्या असतील किंवा 2 ते 9 पर्यंत असलेल्या किती संख्या असतील असं सगळं विचारलं जातं. ही त्याच्याबद्दलची माहिती. त्यानंतर सम संख्या 2 बेरीज केली तर काय येणार? या 2 विषम संख्यांची वजाबाकी केली तर सम असते किंवा 2 विषम संख्यांची बेरीज केली तर सुद्धा सम असते. किंवा त्यांचा गुणाकार कसा असतो हे सगळं विचारलं गेलेलं आहे. आता मग असं जे चाललं होतं की एकूण पहिल्या 100 मध्ये जर मूळ संख्या बघितला तर त्या जवळजवळ 25 आहे आणि त्या 25 मूळ संख्यामध्ये फक्त 8 अशा संख्या आहेत जोड मूळ संख्या की ज्यांच्यामध्ये 2चा फरक असतो. मग ते कुठले कुठले इथे दिलेले आहे म्हणजे 3 आणि 5 किंवा 5 आणि 7 किंवा 11 13 17 19 29 31 31 41 43 59 61 71 73 आणि हे म्हणजे परीक्षेत असला प्रश्न येऊन गेलाय की जोड मूळ संख्या अशा किती आहेत तर 1 ते 100 मध्ये 8 आणि एकूण मूळ संख्या आहेत 25. मग त्या मूळ संख्या कशी ओळखायची तर कुठलीही मूळ संख्या जर बघायला गेला तर त्या मूळ संख्येच्या शेवटी हेच अंक येतात म्हणजे 2 3 5 7 11 आणि जर समजा तुम्ही बघायला तर शेवटी अंक येणारे कुठले असणार आहेत 1 3 7 9 असेच असणार आहेत. आणि मग इथं थोडी अशी माहिती दिलेली आहे. थोडं मग पहिल्या 25 मूळ संख्या कुठल्या आहेत तर ह्या 25 मूळ संख्यांची यादी दिलेली आहे ह्याच्यात. त्याच्यानंतर पुढे जर बघायला गेला तर गुणाकार व्यवस्थेवरती प्रश्न आला होता. मग हे गुणाकार व्यवस्थ नेमकं काय आहे तर एक म्हणजे शेवटी कसं आहे की 2 संख्यांचा गुणाकार जर समजा 1 आला तर त्या 2 संख्यांना एकमेकाचं गुणाकार व्यस्त म्हणतात. मग 1चा गुणाकार व्यस्त 1च असतो कारण 1 गुणिले 1 म्हणजे 1. आता 2चा गुणाकार व्यस्त काय असणार जर आपल्याला उत्तर घ्यायला पाहिजे 1 यायला पाहिजे. मग 2 गुणिले 1/2 केलं की 1 आला. मग 2चा गुणाकार व्यस्त 1/2 किंवा 1/2चा गुणाकार व्यस्त 2. आता हे 2019च्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे म्हणून ही स्लाइड इथे घेतलेली आहे. आता 0 कुठले घेतले त्याला गुणाकार व्यस्त नसतो. 5चा गुणाकार व्यस्त 1/5 किंवा 5चा घनचा गुणाकार व्यस्त 5चा घातांक वजा 3 किंवा ते 1/5चा घातांक 3 असं वगैरे. आणि मग त्यावरती आधारित सुद्धा आता जर समजा तुम्ही सगळे प्रश्न सोडवायला गेला अंकगणितावरचे त्याच्यावरती आलेलेच प्रश्न आहेत. त्यानंतर संख्यांच्या बेरजेवरती आता आपण जे बघत होतो त्याच्यानुसारच तर 2 अंकी 2 संख्यांची बेरीज 19 पेक्षा मोठी आणि 119 पेक्षा लहान असते. म्हणजे 2 अंकी संख्या घेतल्या तुम्ही आणि त्या 2 संख्यांची बेरीज करायला लागला ती कधीही 19 पेक्षा खाली येत नाही. की तुम्ही कुठल्याही 2 अंकी संख्या घ्या त्यांची बेरीज 19 पेक्षा कमी असत नाही आणि 199 पेक्षा जास्त असत नाही. तसंच मग 3 अंकी 2 संख्यांची बेरीज 199 पेक्षा नेहमी मोठी असते आणि 1999 म्हणजेच 2000 पेक्षा लहान असते. 4 अंकी संख्यांची 4 अंकी 2 संख्या घेतल्या आणि त्यांची बेरीज केली तर ती कधीही 1999 पेक्षा म्हणजे नेहमी मोठी असते लहान असत नाही आणि साधारण 20,000 पेक्षा म्हणजेच 19,999 पेक्षा लहान असते. एक साधा त्यातला नियम आहे. त्याच्यानंतर लसावी मसावीवरती सुद्धा आता प्रश्न आलेले आहेत. तर जोड मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी एकच असतो. म्हणजे 9 आणि 11 घेतला त्यांचा मसावी 1 आला आणि 9 आणि गुणिले 9 आणि 11चा लसावी घेतला तर तो 99 येतो. मग त्या लसावी मसावीवरती आधारित जे काही प्रश्न आहेत तर त्याच्याबद्दलची सूत्र. त्यानंतर n संख्या दिलेल्या असतील क्रमवार तर त्या दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या केलं की त्यांची ती सरासरी येते. क्रमवार संख्यांची बेरीज जी असते तर दिलेली सरासरी गुणिले एकूण संख्या करायची. त्यानंतर क्रमवार संख्यांची सरासरी ही शक्यतो दिलेला जो गट असेल तर त्यातली मधली संख्या. तर एकूण संख्या जर सम असतील तर मधल्या 2 घेऊन त्यांची बेरीज करायची ती सरासरी येणार. जर विषम असतील बरोबर मधली संख्या घ्यायची आणि मग ते तुम्हाला ती संख्या ही सरासरी असणार. मग क्रमशः असलेल्या अंकांची सरासरी ते पहिली आणि शेवटची संख्या त्याला 2 भाग दिला ती येते. किंवा एकूण संख्यांची सरासरी आणि सरासरीची बेरीज बरोबर एकूण संख्या. मग मगाशी ऐकलं असेल तुम्ही 1 ते 10 या संख्यांची बेरीज आपण मगाशी बघितली ती किती असते 55 आणि मग ते सरासरी काढली तर ती 5.5 येते. त्यानंतर हे नैसर्गिक संख्यांची बेरीज जी आहे म्हणजे 1 2 3 4 हे सगळं असं 100 पर्यंत अगदी ती चालू राहणार. त्याच्यासाठी सूत्र हे असं आहे आणि n म्हणजे तिथे काय ज्या नैसर्गिक संख्या एकूण किती असतात त्याला n म्हणायचं. क्रमाने येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेचं सूत्र तसं आहे. क्रमाने येणाऱ्या विषम संख्यांच्या बेरजेचं सूत्र n वर्गचं येतं.
नैसर्गिक वर्गसंख्यांची बेरीज जी आहे ती n गुणिले n+1 आणि 2n+1 डिवायडेड बाय 6 असेल. आणि आता मगाशी आपल्याला जो प्रश्न होता की क्रमागत येणाऱ्या घनसंख्यांची बेरीज, मग त्याच्यात n, मग एका कंसामध्ये n+1, आता ह्यांचा गुणाकार सगळ्यांचा करायचा, त्याला 2 न भाग द्यायचा आणि जो काही वर्ग येईल तर तो येणाऱ्या सगळ्या घनसंख्यांची बेरीज आपल्याला म्हणता येईल. आणि मग जर समजा आपण परत त्या स्लाइडकडे जायचं ठरवलं तर तुमच्या लक्षात येईल इथं दिले बघा की पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, आणि मग त्याच्यात ते मगाशी जे सांगितलं तुम्हाला ते सूत्रात घातलं. मग आता पहिला 12 म्हणजे n आला, मग तो n, मग n+1, मग 12 गुणिले 13 होणार ते, आणि 12 गुणिले 13 ची गुणाकार केला त्याला भागानं आपण देणार 2 नी, मग त्यात 6 आलं, मग 13 गुणिले 6 केले की 78, आणि मग 78चा वर्ग केला की तो 6084 येते, आणि मग ते आपलं 4चं उत्तर 2 येणार. म्हणजे काही सूत्र जे आहेत ते तुम्हाला माहितीच असावी लागतात, आणि ती माहिती करून घेतली की लक्ष येणार तुम्हाला. आता त्यांनी विचारले पुढचा 5वा प्रश्न बघा, सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण संख्या कोणती? आणि मग जर समजा आपण परत मागाच्या स्लाइडकडे गेलो तर त्या ह्याच्यातनं तुमच्या लक्षात येईल की हे आता ही जी स्लाइड दिसते ना सगळ्यांनी स्लाइड, हा हे यांची संख्यांची स्लाइड दिसते ना, जे नवीन जी माहिती असते दिसते. हा, मग आता इथे गेला तर इकडे बघा, हे इथं 1 ते 30 पर्यंतचं वर्ग आणि घन दिलेलं आहे, आणि तिथं मगाशी प्रश्न होता सर्वात मोठी 4 अंकी घनसंख्या कुठली. मग आता हा जो चार्ट मी जर व्यवस्थित बघत गेलो तर आता इथे बघा 4 अंकी घनसंख्या यायला पाहिजे. मग 4 अंकी घनसंख्या कुठनं सुरू होतात, तर इथनं सुरूच होतं ना, 1331 किंवा 10 पासून 4 अंकी घनसंख्या सुरू होते. 10चा घन 1000 आहे, मग 11चा घन 1331, 12चा घन 1728 किंवा 2197, किंवा इकडे असं बघत गेलो तर 10 पासनं साधारणपणे 21 पर्यंत. तर अशा 12 संख्यांचे घन हे 4 अंकी आहेत, आणि मग त्यातलं सगळ्यात मोठी संख्या कुठली आहे तर 21चा घन 9261. मग आता असंच मग आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतं. मग आता पहिली 5 अंकी घनसंख्या कुठली, मग ती 22चा घन, मग ते 10,648. मग शेवटची कुठली असं विचारलं जाऊ शकतं. आणि मग आपल्याला जर समजा असे काही तर जे काही तक्ते आहे, मग ह्या तक्त्यामध्ये आपण याच्यावरनं आधारित, म्हणजे आता त्यांनी विचारलं समजा की सर्वात मोठी काय म्हणतात त्याला 3 अंकी वर्गसंख्या कोणती, सर्वात मोठी 3 अंकी वर्गसंख्या कोणती, असा आपल्याला त्यांनी प्रश्न विचारला. मग आपण जर बघायला गेलो तर इथे तुमच्या लक्षात येईल की 30चा जो वर्ग आलाय तो 900 आहे, मग हा 900 असू शकतो. मग आता 31चा वर्ग केला तर तो त्याच्यापेक्षा जास्त आहे का, 32चा आहे का, मग असं बघत जर आपण गेलो तर त्यातनं आपल्याला उत्तर काढणं सोपं जाऊ शकतं. त्याच्यानंतर इथे बऱ्याच वेळेला ते भागाकाराच्या कसोट्या ज्या असतात ना विभाज्यतेच्या, त्याच्यावरचे प्रश्न असतात. म्हणजे 2नी कशाला भाग जातो, 3नी 4, 5, 6, 7, 8, 9, 11, 12, 15, 36, 72 असे आलेले आहेत, आणि मग त्याच्याबद्दलचं, मग हे वर्गांच्या बद्दलची माहिती. त्याच्यानंतर जर तुम्ही बघायला गेला तर इथे साधारणपणे वर्ग संख्या कशा असू शकतात. मग आता आपण मगाशी बघत होतो की 31चा वर्ग 961 आहे. मग 2 अंकी संख्येचा किंवा 3 अंकी संख्या जी सर्वात जास्त वर्गसंख्या आहे, तर सर्वात जास्त मोठी 3 अंकी वर्गसंख्या 961 आहे, आणि सर्वात छोटी 4 अंकी वर्गसंख्या 1024 आहे. त्यानंतर सर्वात छोटी काय म्हणतात त्याला ते 3 अंकी वर्गसंख्या 10ची आहे, म्हणजे ती 100. असं वगैरे थोडंफार करत गेला किंवा हे आकडे जे आहेत, बऱ्याच वेळेला आकडेमोड करताना हे आकडे आपल्याला माहिती पाहिजे. आणि काही वर्ग मालिका म्हणजे संख्या मालिका ज्या असतात त्याच्या सुद्धा असे प्रश्न आलेले असतात. त्यानंतर पुढे टक्केवारीवरती प्रश्न विचारले गेलेत बरेच. मग त्याच्यासाठीची काही सूत्र आहेत. म्हणजे 12.5% काढायचं तर ते 1 अष्टमांशने गुणायचं, 50 असेल तर 2नी भागायचं,
म्हणजे 8नी भागा, 5नी भागा, 4नी भागा, 3/4 गुणा, हा जो काही भाग आहे ते सगळे टक्केवारीचे काही छोट्या गोष्टी असतात. प्रमाण भागीदारीवरती सूत्रावरती आधारित बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत, त्याच्याबद्दलची माहिती. शक्यतो हे वेळ अंतरवरचे सुद्धा प्रश्न अलीकड फार किचकट विचारले जातात. मग अशा वेळेला त्याची जी मूळ सूत्र जी आहे तर ती जर समजा आपण व्यवस्थित लक्षात ठेवली आणि प्रश्न सोडवताना त्याच्या पुढे व्हिज्युअलायझेशन थोडं केलं आणि कुठलं सूत्र कशाला वापरायचं, बऱ्याच वेळेला ते आपल्याला जमत नाही. तर ऍप्लिकेशन ऑफ द अवेलेबल फॉर्म्युला फॉर सॉल्व्हिंग द क्वेश्चन हे सुद्धा थोडं आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा पुढे बघायला गेला तर ते सरासरी जे आहे तर त्याच्यावरती आधारित सुद्धा बरेच प्रश्न आलेले आहेत. किंवा व्याजाच्यावरती काही फॉर्म्युले असतात तर ते माहिती पाहिजे. तर नफा तोटा असेल त्याच्यावरचे काही फॉर्म्युले आहेत त्याच्याबद्दलची, किंवा ते नंतर ज्याला आपण मापन म्हणतो ना त्याच्यावरचे जे फॉर्म्युले आहेत तर ते सगळे आपल्याला माहिती पाहिजेत. तर सांगायचा उद्देश असा माझा आहे की पहिला जो भाग आहे ते तर्कक्षमता, बुद्धिमापन आणि अंकगणित या टॉपिक मधला 25 प्रश्नाचा त्याची उत्तरं काढायची असेल तर ते 20 मुद्दे बघितले आपण आणि त्या 20 मुद्द्यावरती आधारित साधारणपणे एक समजा एक 30-40 ओळी मी लिहून काढल्या. ही सूत्र अशी सगळी जर व्यवस्थित लिहून काढली आणि कुठल्या प्रश्नाला कुठलं सूत्र वापरायचं किंवा कशाचा वापर कशाला करायचा हे जर समजा आपण लक्ष दिलं तर आपल्याला ते निश्चितच त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्वाची काय माहित आहे की इथं म्हणजे मगाशी जे दाखवत होतो तुम्हाला की म्हणजे आता इथं बघा इथं परत जरा मागे जाऊया याच्या एवढ्यासाठी जातोय मी की तुम्हाला अभ्यास करताना परीक्षेत जे येऊन गेले त्याच्याकडे जरा लक्ष दिलं तर त्याच्या सहाय्याने मग बाकीची उत्तर काढायला सोपं जातं. म्हणजे आता हा चौथा बघा, 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहेत की ज्यांना 9ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल. म्हणजे थोडक्यात हा 9चा पाढाच झाला. आणि मग आपल्याला 9च्या पाढ्यातलं सगळ्यांना माहिती आहे की असं आहे की ज्यांना 9ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल. 9ने भाग जाणारे 9 असणार. मग ते सगळ्या संख्या आपल्याकडे 9चा पाढा माहिती पाहिजे. त्यानंतर ते 9, 19, 29, 39, 49 हे सगळं लिहून काढलं पाहिजे. आणि मग त्या ह्याच्यातनं आपल्याला ती सांगड घालून रिपीट झालेली संख्या बाजूला काढून त्याचं ते उत्तर काढायला पाहिजे. किंवा आता इथं बघा, एक नैसर्गिक संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 82/9 आहे. तर ती नैसर्गिक संख्या कोणती? मग आता आपण बघितले की नैसर्गिक संख्येची व्यस्त संख्या म्हणजे काय? दोघांचा गुणाकार 1 यायला पाहिजे. मग आता इथं त्यांनी काय दिले, दोघांची बेरीज 82 आणि भागिले 9 दिले. मग आता ते 82 हा काय झालेला त्याचं मी जर समजा कोड केली तर ते काय येऊ शकतं, 9.19 येणार. 9 गुणिले 9 के 81 आणि त्यात एक घातलं की 82 होतं आणि 82/9 असं येणार. पण त्याचं जर फोड केली तर 9.19 येणार. मग आता काय झालं की आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्येचा व्यस्तांक आणि ती संख्या त्यांचा गुणाकार 1 असणार. मग 9 गुणिले 1/9 केलं तर ते 1 येणार. मग याचा अर्थ काय असणार आहे, 9.1/9 जर त्याची बेरीज असेल तर दोन्ही एकमेकाचे व्यस्तांक असणारच, 9 आणि 1/9. आणि म्हणून माझं उत्तर इथं 9 वरती येणार. किंवा इथं संख्यांच्या लसावीवरती प्रश्न आलेले आहेत. म्हणजे ज्या मी तुम्हाला स्लाइड्स दाखवल्या त्या स्लाइड्सचं जर समजा आपण व्यवस्थित जर त्या लक्षात घेतल्या आणि त्याच्या साह्यानं जर समजा आपण नुसतं अभ्यासाची दिशा जरी ठरवली किंवा त्या आता मी दाखवल्या त्या स्लाइड सगळ्या समोर ठेवल्या आणि हे सगळे प्रश्न मी सोडवत बसलो त्यातलं सूत्र वापरून, तर यातल्या प्रत्येक प्रश्नाचं मला उत्तर येणार. नेमका तोच भाग जो आहे बुद्धिमापनच्या बाबतीत सुद्धा लागू पडतो. मग बुद्धिमापन याच्यावरचे जर काही प्रश्न जर तुम्ही बघायचे ठरवले, आपल्याला तसा वेळ कमी आहे पण तर काही याच्यात आपण जर जाऊया थोडं, मग तुम्हाला त्याच्यातली आता ह्या बुद्धिमापन चाचणीमध्ये ह्या संख्या मालिका दिलेल्या आहेत आणि मग ह्या संख्या मालिका जर नुसत्या संख्या मालिका बघितल्या किंवा ते पहिले 3 टॉपिक ते 2019 मध्ये 11 प्रश्न त्याच्यावरती येऊन गेले. वर्णमालिकेतल्या संख्या जवळजवळ 6 येऊन गेलेल्या. तर 11 आणि 6 17 प्रश्न त्याच्यावरती येऊन गेले. आणि मग ह्यातली जी रचना जर समजा आपण बघत गेलो मग असंच परत पुढच्या वर्षीच्या म्हणजे काय या वर्षीच्या परीक्षेमध्ये
येणारच. आणि एकंदरीत मग यातले काही शॉर्टकट्स आणि त्यातले काही सूत्र आपण मगाशी जसं बघितलं त्याच्या अशा काही स्लाइड्स आहेत. तर आता आपल्याकडे ते 4 वाजले, त्याच्यामुळं आपल्याला इथे थांबावं लागेल. आणि मग पुढं कधीतरी तुम्हाला मी त्या आता जसं अंकगणिताच्या बद्दलच्या काही स्लाइड्स बघितल्या, तसं बाकीच्या बुद्धिमापनच्या याच्याबद्दल आणि तर्कक्षमतेच्या बद्दल आता हे जे काही आहे तर ते आमच्याकडे उपलब्ध आहेत, ते आम्ही पाठवूच तुम्हाला. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या आमच्याकडे ईमेल आयडी आहे त्यांना हे सगळं आताच्या ज्या स्लाइड्स आहेत त्या पाठवल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, असं आहे की आपण आतापर्यंत बघा की राज्यसेवा पूर्व परीक्षा किंवा इतर कुठल्या परीक्षांची तयारी करताना हे जे महत्वाचे टॉपिक जे आहेत, मग त्याच्यात आपण पहिला बघितला होता चालू घडामोडी, नंतर विज्ञानावरती चर्चा केली होती, सामाजिक आणि आर्थिक विकासावरती, नंतर भूगोल होतं, नंतर पर्यावरण, मध्यंतरी अर्थव्यवस्थेवरती म्हणजे काय ते अर्थव्यवस्थेवरती, मग इतिहासावरती, नंतर आकलनावरती, आणि आज आपण एकंदरीत बुद्धिमापन. आणि वेळ तसा कमी असल्यामुळे मला पूर्ण ह्याला भर देता आला नाही, आणि बऱ्याच वेळेला हे विषयच असे आहेत की ते व्हर्च्युअली किंवा काही जरी आपण म्हटलं तर त्यात तेवढी ती काय म्हणतात ते परिणामकारकता येत नाही. तरी पण माझ्या परीने मी आपल्यापर्यंत संदेश पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आपल्याला यातनं जर काही अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर त्या मला विचारा, किंवा तुम्हाला वाटलं की नाही सर आम्हाला या विषयावरती थोडंफार आता जे काही राज्यसेवा बघा, आता शेवटी कसं आहे की आपल्याला आता तयारी करताना ही राज्यसेवेचीच करायला पाहिजे. आणि मग त्या संबंधातलं जर समजा तुम्हाला काही अडचणी असतील तर ते तुम्ही आम्हाला ईमेलनी किंवा ह्याच्यावरती कळवू शकता. आजच्या चर्चेला आपण इथेच थांबूया, आणि मग परत आपण पुढच्या बुधवारी नवा विषय घेऊन त्याची आपण चर्चा करणार आहोत. त्या नव्या विषयाबद्दल सुद्धा समजा तुम्हाला काही जरी शंका असतील किंवा तुम्हाला जर काय त्याच्याबद्दलचे प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता. आता इथं ते योगेशचा प्रश्न आहे की पॅसेज बद्दल पण राज्यसेवेचे सांगा. तर योगेश, त्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये चर्चा केली होती. त्याची आमच्याकडं ऑलरेडी काय म्हणतात त्याला ते रेकॉर्डिंग आहे, आणि त्याचा पेपर सुद्धा आहे किंवा त्याच्या काही स्लाइड सुद्धा आहेत. तर ते आपलं इथं आमच्याकडं मेल आयडी आहे, आम्ही ते पाठवून द्यायचा प्रयत्न करू. त्यामुळं आणखी काही जर समजा तुम्हाला तसं प्रत्यक्षात जर काही प्रश्न असतील तर अगेन यू कॅन आस्क अबाउट दॅट. पण थोडक्यात पॅसेजच्या बद्दल मागच्या वेळेला जसं सांगितलं होतं, त्यात वाचन कौशल्यच महत्वाचं आहे, आणि त्यात सुद्धा आपल्याकडे आकलन चांगलं असायला पाहिजे. सो थँक्यू व्हेरी मच.